हाय फ्रेंड्स, आज आपण सगळ्यांना आवडणारी, मुलांना लहान ते मोठ्यापर्यंत आणि एकदम सोप्या पद्धतीने चकली कशी करायची आहे ते पाहणार आहोत। चकली ही भाजण्याची साहित्य कमी साहित्यापासून आपण ही चकली बनवू शकतो। एकदम खुसखुशीत आणि वास वगैरे काहीच होत नाही। मुरकुल चिप्स बाहेर जे आपण खातो आपण घरी करू। हे पहा, आपण एकदम खुसखुशीत चकली कशी करायची ते पाहिलोत। मी पोहे घेतले आहे 1 वाटी। ज्या वाटीनं घेतलेला आहे, ज्या ग्लासानं घेतलेला आहे त्याच्याच प्रमाणाने सगळे साहित्य घ्यायचे आहेत। पोहे घेतलेले आहेत, जाड पोहे आपले। याला मी भाजून वगैरे काहीच नाही घेतलेला आहे। पोहे जाड पोहे 1 वाटी, अर्धी वाटी डाळ व 1 चमचा जिरं, हे तिन्ही पण आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे। इथे मिक्सरच्या पॉटमध्ये हे पोहे अगोदर बारीक काढून घ्यायची, पोह्याची पावडर, त्याच्यानंतर डाळ, हे दोन्ही मिक्सर बारीक काढून घेतल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं आहे। हे पहा, हे बारीक मी मिक्सर करून घेतलेलं आहे, तरी पण आपण याला चाळून घ्यायचं आहे। चाळून म्हणजे जे जाडसर कण राहिलं तर निघून जातील। परत आपण याला मिक्सर करून घ्यायचं आहे। हे पहा, असं कण राहिलं तर आपण काढून टाकता येतं। आता ज्या प्रमाणाने, ज्या वाटीनं मी हे साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपल्याला मी तांदळाचं पीठ ऑलरेडी गिरणीमध्ये देऊन करून आणलेलं आहे रेडीमेडचं। आपण असं नेहमी वापरण्यासाठी आपण ठेवू शकतो। मी ह्या प्रमाणाने म्हणजे 2.5 वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहे। हे पहा, 2 आणि अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जाड रॅशनचे तांदूळच आपण घेतले तर चकली एकदम खुसखुशीत होईल। मीठ आपण चवीनुसार टाकायचं आहे। मीठ, लाल तिखट आणि मी थोडीशी हळद टाकत आहे। लाल तिखट पण आपण चवीनुसार टाकायचं आहे, थोडीशी हळद। चकलीला छान असा कलर येतो। हे सगळं मिश्रण आपल्याला सुरुवातीला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्येच आपल्याला तीळ टाकायचं आहे। तीळ टाकलेलं आहे मी। आता आपल्याला याला मोहनसाठी तेल टाकायचं आहे। मोहनसाठी मी तेल ऑलरेडी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। गरम तेल टाकलं तर मोहन कमी लागतं आणि एकदम जे पण पदार्थ आपण करतो ते एकदम व्यवस्थित होतं। तेलाचं प्रमाण एकदम मध्ये कमी लागतो मोहनसाठी। गरम केल्यामुळे एकदम कडक करायचं आहे तेल। आपलं मिश्रण पिठाचं मिक्स झालेलं आहे। मी ते 1 छोटी पळी घेतलेली आहे, त्या पळीनंच आपल्याला तेल टाकायचं आहे। 1 आणि अर्धी पळी, याच्यापेक्षा जास्ती तेल टाकायचं नाही आपल्याला, कारण चकली आपली विरघळून जाईल जास्त जर झालं तर। तेल एकदम आपल्याला कडक पाहिजे आहे। हे सगळं मोहन अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। मोहन आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपल्याला पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मात्र सगळं एकदाच मळून घ्यायचं नाही, अर्ध मळून घ्यायचं, मग त्याच्यानंतर परत घ्यायचं, जेणेकरून मऊ घट्ट झालं तर आपल्याला, म्हणून त्यासाठी आपण सगळं पीठ एकदाच मळून घेणार नाही। साधं मी नॉर्मल पाण्यामध्येच तिंबत आहे। चकलीसाठी मात्र तांदूळाचं पीठ ताजं ताजं असलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून चकली आपली व्यवस्थित येईल त्यासाठी।
हे पहा, हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे आपलं, जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही। आता आपल्याला काटेशोचं पात्र घ्यायचं आहे। मी काटेशोची प्लेट लावलेली आहे, त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। जास्त घट्ट झालं तर चकली करायला अवघड जाईल आणि आपलं हा पात्र खराब होईल। मी इथे एक पॉलिथिन घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला काटेशो आपण ज्या आकाराचे जेवढे साईजचे पाहिजे त्या साईजचे आपण करून घ्यायचे आहेत। मी जास्ती मोठे करत नाही, मध्यम आकाराचे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत। हे पहा, असे आपल्याला सगळेच काटेशो करून घ्यायचे आहेत। तेल मी ऑलरेडी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। असे आपण सगळेच करून घ्यायचे आहेत। हे पहा, गॅसवरती मी तेल ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवले। आपल्याला फक्त चेक करायचं आहे तापले की नाही। तेल तापलेलं आहे, आपल्याला सगळे काटेशो यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तांदूळाच्या पिठाचे कोणतेही पदार्थ जर आपण केलं तर गॅस फुल गॅसवरतीच तळायचा आहे। गॅसची फ्लेम जर कमी केला तर मग आपले पदार्थ जे करतो आपण ते पूर्णपणे बिघडून जाते। याला दोन्ही साईडने व्यवस्थित आपण तळून घ्यायचं आहे। हे पहा, एकदम सोप्या पद्धतीनं, न भाजायची गरज नाही, भाजणीची गरज नाही। प्रमाण एकदम थोडंसं व्यवस्थित घेतलं आणि साहित्य अगदी कमी, पटकन आपण ही चकली मुलांना हवी तेव्हा आपण करून देऊ शकतो। एकदम खुसखुशीत होती ही चकली। हे पहा, आणि ही चकली 1 महिनाभर ठेवलं तरी वास होत नाही। डब्यामध्ये झाकून ठेवायचं, हवं तेव्हा आपण मुलांना खायला देऊ शकतो। बाहेरचे वस्तू आपण शक्य होईल तेवढं टाळायचं आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।